शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीचं पाणी प्रचंड प्रमाणात दूषित झालंय. तरीही नदीकाठच्या अनेक गावांमध्ये हेच पाणी पिण्यासाठी वापरावं लागतंय. यामुळे हजारो ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये. इचलकरंजीकडून वाहणारी पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यातील अब्दुल्ला, टाकवडे, शिरढोण, तेरवाड, भैरेवाडी, कुरुंदवाड या गावातून वाहते. काही दिवसांपासून या नदीचं पाणी पूर्णपणे दूषित झालं. पाण्याला तीव्र दुर्गंधी येते. नदीचं पाणी काळभोर दिसत असून त्यावर हिरवागार रासायनिक तवंग तयार झाला. पंचगंगा नदीत मासे मृत्युमुखी पडत असतानाही नदीकाठच्या बहुतांश गावांना हेच पाणी पिण्यासाठी वापरावं लागतंय. अनेक ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्यामुळं नदीतून थेट पाणी उपसा करून केवळ ब्लिचिंग पावडर टाकून ते घराघरात पुरवलं जात आहे. इचलकरंजीतील औद्योगिक कारखान्याचं रासायनिक सांडपाणी तसेच नदीकाठच्या गावांचं गटारीचं पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्यामुळं नदी अधिकच प्रदूषित होते. याआधी तेरवाड आणि शिरोळ बंधाऱ्याजवळ हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटनाही घडली. दरम्यान पंचगंगेचं पाणी पिण्यायोग्य नसल्याची जाणीव असल्यामुळं अमृतलाट ग्रामपंचायतीनं दूधगंगा नदीतून पाणी उपसा सुरू केला. मात्र इतर गावातील ग्रामस्थांना अजूनही दूषित पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय. हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई कधी होणार असा सवाल आता ग्रामस्थ करतायत. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.